कशा पद्धतीने केलं हे वर्षाच्या शेवटी ताळेबंद प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्ध करण्याचं काम हे आपलं असतं। त्यामध्ये बँकेनं ठेवीबाबत सांगायचे झालेच तर खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। सध्याची परिस्थिती ही थोडीशी गेले 25-26 साल हे थोडं मंदीचं असेल, युद्धाचं असेल किंवा आर्थिक चणचणीचं असेल तरी अन्य बँकांच्या तुलनेत आपल्या बँकेचा ठेवीचा व्याजदर हा आपण सातत्याने ठेवला होता, तो न बदलता आपल्या बँकेमध्ये ठेवीमध्ये 25-26 मध्ये 1831 कोटीच्या 1813.41 कोटीच्या ठेवी होत्या आणि मार्च 26 मध्ये त्या 2056.29 कोटीच्या ठेवी झालेल्या आहेत। एकंदरीत आर्थिक वर्षामध्ये 242.88 कोटीच्या ठेवी या आर्थिक वर्षात वाढलेल्या आहेत। सुमारे 13.39% या ठेवीमध्ये आपली बँकेमध्ये ठेवी वाढलेल्या आहेत। तसंच कर्जाच्या बाबतीमध्ये 2025 मध्ये 1087.97 म्हणजे जवळजवळ 1088 कोटीची आपली कर्ज होती आणि 2026 मध्ये 1182.41 कोटीची एकूण कर्ज झालेली आहे। साधारणतः 94.43 इतके वाढ झालेली आहे। सुमारे 8.68% वाढीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामध्ये मग इझी ड्रीम कार असेल, होम लोन असेल, सोने तारण असेल, PMEGP सारखी कर्ज असतील ज्यामध्ये सबसिडीज मिळतात, असे अनेक कर्ज आपण वाढवण्यासाठी प्रयत्न केले। खरं तर टेकओव्हरचं प्रमाण असेल किंवा गव्हर्नमेंटनी CRE सारखी प्रकरणं बांधकाम आणि बांधकामाशी निगडीत कर्जांवर मर्यादा घातल्यामुळे यावर्षी सुरुवातीच्या काळात कर्ज वाढ कमी झाली, पण नंतरच्या काळात थोडंसं टीमवर्क करून सेवकांचे असेल किंवा अधिकाऱ्यांचे प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि शेवटी 5-6 महिन्यामध्ये कर्जवाढीसाठी सर्वांनी चांगले प्रयत्न केले। हे अतिशय टीमवर्कचे उदाहरण या माध्यमातून दिसून येते। त्याचप्रमाणे बँकेचा एकूण व्यवसाय हा 3238.70 कोटीचा आहे आणि आर्थिक वर्षामध्ये तब्बल 337 कोटींनी व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे। खरं तर दरवर्षी हा वाढीचा आलेख हा चढताच असतो आणि यावर्षी पण चांगल्या पद्धतीने एकूण व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे। ग्रॉस प्रॉफिट बाबतीत बोलायचं झालं तर बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बँकेचा ग्रॉस प्रॉफिट हा 50 कोटीच्या पुढे म्हणजे एकूण ग्रॉस प्रॉफिट हा 52.70 कोटी इतका झालेला आहे आणि मागील तुलनेत हा जो आहे तो 8.32 कोटींनी बिझनेस वाढलेला आहे। सुमारे 18.75% हा वाढ झालेली आहे आणि तितकाच नेट प्रॉफिट हा गेल्या वर्षी 25 कोटी 11 लाख झाला होता आणि यावर्षी 26 कोटी 75 लाख इतका भरघोस नफा आपल्या बँकेला झालेला आहे। सुमारे 6.53% इतकी वाढ या ठिकाणी नफ्यामध्ये झालेली आहे। NPA बाबतीतही दरवर्षी मोठ्या प्रमाणात NPA कमी होत असतो व त्यामध्ये 68.91 कोटीवरून या आर्थिक वर्षामध्ये 54.72 कोटी इतका NPA कमी करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। साधारण त्यामध्ये पण 19.75% म्हणजे 20% घट करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। यामध्ये सर्व संचालक असेल, सर्व कर्मचारी असतील, सर्व अधिकारी असतील, सर्व शाखा लेवलचे अधिकारी असतील किंवा सर्व शाखांमधले सर्व स्टाफ असेल, या सर्वांनीच प्रयत्न केल्यामुळे आपण हा NPA खूप मोठ्या प्रमाणात कमी करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। त्याचप्रमाणे ग्राहकाच्या ज्या सुविधा असतील, मग कर्ज असेल किंवा नेट बँकिंग असेल, आपले कार्डच्या सुविधा असतील, अनेक या सुविधाही आपल्या बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी केले जातात। UPI सारखे व्यवहार हे आपल्याकडे खूप वाढलेले आहेत, जवळजवळ 70 ते 80% रोज व्यवहार होतात आणि अशा सुविधा ग्राहकांना ज्या ज्या आपण देतो, हे RTGS असेल, नेफ्ट असेल, याही माध्यमातले व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। नव्यानं शाखा विस्ताराच्या बाबतीतही आपण प्रयत्न करत आहोत। नव्यानं जी आपली बांबोली सारखी शाखा सुरू झाली त्या शाखेमध्ये अत्यंत कमी काळामध्ये
32 कोटी 95 लाखाचा व्यवसाय या शाखेत झालेला आहे. सुमारे 17 लाखाच्या ठेवी आणि 17 कोटीच्या ठेवी आणि 16 कोटीचं कर्ज वाटप या भांबोली शाखेने सुरू केलेलं आहे. तसेच पुढच्या दृष्टिकोनातून आपण आळेफाटा या ठिकाणी बँकेची स्ववास्तू घेतलेली आहे आणि लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण आळेफाटा या ठिकाणी आपली शाखा स्थलांतरित करत आहोत आणि आकुर्डी येथील आपली शाखा आपण मोशी या ठिकाणी बोर्डे वस्ती या ठिकाणी एक 2-3 महिन्याच्या आत नव्यानं त्या ठिकाणी स्थलांतरित करत आहोत. तसेच नव्यानेही आपण चाकण शिक्रापूर रोड या ठिकाणी एक नवीन शाखा 19वी आणि 20वी शाखा तळेगाव दाभाडे या ठिकाणी 20